माई खूप भूक लागलीये, फक्त केक वर भागवणार आहोत का आपण? काही स्पेशल आहे की नाही आज? आहे तर. अरे नेहमीप्रमाणे खीरपुरी आहेच की. मग आवडते ना तुला. आणि पडवळ्याची भाजी पण केली हो. चला चला बसूया जेवायला आपण सगळे या. आणि कारल्याची भाजी पण आईने सांगितल्याप्रमाणे केली. आणि भाकरी आवडते म्हणे तुला खूप. बघ भाकरी पण केली. बघ बघ बघ. भाजी हे बघ. पिझ्झा. आई हे सगळं माझ्यासाठी. मग नाही हे सगळं तुम्ही घरी केलंत ना. आता शोभतेच घाडग्यांची सून. माई हे हिच्यासाठी जसं केलंय तसं आता घरातल्या सगळ्या सुनांसाठी करावं लागणार. बघू. माई प्रॉमिस. अगं लगेच प्रॉमिस काय? बघू म्हटलंय ना. लगेच अगदी बघ. आधी आता चव घे आणि आम्हाला सांग की बरोबर जमलंय की नाही. काकू असं नाही चालणार. आज भाऊजींनी स्वतःच्या हाताने अमृताला घास भरवायला हवाय. हो हो हो. भरवायचं वगैरे काय? केक केक भरवला की. भाऊजी प्लीज भरवा ना घास. हा घास भरवायचा आहे अक्षय. घास काय? ऐक जरा त्यांचं. पटकन. हा पिझ्झा आवडतो ना. बर 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 तर ठीक आहे, मी तुला प्रात्यक्षिक करून दाखवतो. हे बघ. हा माई सॉरी. शिक शिक जरा याच्याकडून. हे सगळं आपल्या घरामध्ये होतंय याच्यावर माझा विश्वासच बसत नाहीये. तू कुठे चाललायस? माई असं काय म्हणताय? सरप्राईज असेल ना काहीतरी आज स्पेशल. सरप्राईज ना. हो येस सरप्राईज सरप्राईज. बर ये लवकर. केलास बर्थडे सेलिब्रेट अमृताचा? मॉन यार क्यू प्लीज. माझं सगळं लक्ष तुझ्याकडे लागलंय ग. तुझ्याकडे कसं पोहोचू यावर प्लीज बिलीव्ह मी. खोटं बोलतोयस तू अक्की. तुला माहितीये क्यू अमृताचाच बर्थडे मला माहित पण नव्हतं. घरच्यांनी काहीतरी सरप्राईज प्लॅन केलं तेव्हा मला कळलं की असं काहीतरी आहे आणि त्यात मला सहभागी व्हावं लागणार आहे कंपल्सरी. क्यू तू घरी न सांगता येऊन गेल्यामुळे ना खूप तमाशा झालाय. माईची बारीक नजर आहे माझ्यावर. कसं काय निघू मी इकडनं तू सांग ना मला. पण बिलीव्ह मी मला तिकडे यायचंय मनापासून. मला हा दिवस तुझ्याबरोबर स्पेंड करायचा यार खरंच. किती खोटं बोलतोय अक्की तू. तुझी ती भाग्यश्री वहिनी सगळे फोटोज काढून सोशल मीडियावर अपलोड करतेय आणि त्यात क्लिअर दिसते की तू किती हॅपी आहेस आणि स्माइल देऊन त्या अमृताला केक भरवतोयस. येऊ सगळं नॉर्मल होण्यासाठी मला तसं वागावं लागतं यार नाईलाजाने.
तुला पण जावं लागलं होतं ना अर्जुन बरोबर लंचला तुझ्या डॅडच्या प्रेशरमुळे. तसंच आहे ना यार. आणि कम ऑन, अमृता फ्रेंड आहे यार आपली. माझी नाही तुझी फ्रेंड आहे ती. तुझं काय म्हणणं आहे? मी काय तोंड वाकडं करून तिला केक भरवू सगळ्यांसमोर? यु नो अक्की, माझा आता तुझ्यावरचा विश्वासच उडत चाललाय. यू प्लीज प्लीज. तेव्हा मी तिकडे पोहोचतोय, काहीतरी करतो मी तिकडे पोहोचतो. तू प्लीज डोक्यात राग नको घालून घेऊस. ओके, येतो मी. मला नाही भेटायचंय आता तुला. प्लॅन कॅन्सल. नाही नाही क्यू प्लीज असं करू नकोस यार. येऊ यार, मी खूप छान सरप्राईज प्लॅन केलंय. खूप छान गिफ्ट पण घेतलंय, तुला आवडेल. थांब प्लीज, असं करू नकोस. मग जा, तुझ्या त्या अमृतालाच दे. मला नको तुझं काही गिफ्ट वगैरे. गुड बाय. अगं की असं समजव यार मी तुला. आज अण्णा सुद्धा पिझ्झा खाणार का काय? शहाण्या, मस्करी करतोयस आमची? अगं आम्ही कढी खिचडी खाणार होतो, केलीये. पावभाजी वगैरे सगळं तुम्ही खा. हा, घे ग. बघ तर कसं झालंय, जमलंय की नाही आम्हाला. खूप छान झालीये बाई. पिझ्झा पण खूप छान. नाही, हे सगळं नेहमीच बाहेर खाल्लंय, पण हे सगळं घरी करून खाण्याची गोडी वेगळीच आहे. कारण यात मायेचा गोडवा आहे. थँक्यू माई. चला, छान झाला कार्यक्रम. आता आम्ही निघतो आपापल्या कामाला. हो, चालेल चालेल चालेल. अक्षय, अमृताला घेऊन जाच फिरायला संध्याकाळी. आणि मग तुमचं काय ते डिनर विनर. अमृता, आम्ही दिलेली साडी नेसून जा बरं का. आणि छान गजराई मार. गोड दिसशील. एन्जॉय करा. अरे अक्षय, तुझ्याशी बोलतो होता मी. करा, मजा कर. साधना, आल्यावर दृष्ट काढा दोघांची. हो नक्की. चला दे दत्त, अनंत. हो चला ना. बरं येतो. मधुरताई, आलेच मी. तू आहेस ना? हा क्यू, बोल ग. डोकं फिरवलंय माझं अक्कीनी. त्याच्यामुळे मी संध्याकाळचा प्लॅन पण कॅन्सल केला. घडू ते त्याला चांगली अत्तर. मला हर्ट केलं ना त्यांनी. नाही क्यू, ऐक ऐक, अशी नाही हा अद्दल घडणार त्याला. तू फोन कर त्याला आणि तू भेटायला बोलव. म्हणजे त्याला काय वाटेल की तू त्याला माफ केलंस. मग तू त्याला भेटायला जा, त्याच्या तोंडावर चांगलं सुनाव त्याला, त्याचा अपमान कर. म्हणजे त्याची अक्कल ठिकाणावर येणार. लक्षात येतंय का मी काय म्हणते ते? म्हणजे बघ बाई, आपलं समजून मी तुला सल्ला दिलाय. हा, त्यातून तू हुशार आहेसच. जे बरोबर वाटेल तसंच वागशील ना, आणि तेच ठरवशील. हा, बाय. आता संध्याकाळी मजा येणार, खरी मजा. नाही नाही सर, मी नाही गेलो तिकडे. अहो मी जाऊन कसं चालेल? माझा संशय नाही काय येणार त्यांना. मग नाही, पण तुम्ही काळजी करू नका. मी ना तिकडे एक बारका सॅटेलाइट पाठवलाय. नाही नाही नाही, त्या सॅटेलाइटला आपल्या मिशनची बिलकुल कल्पना नाहीये.
तो फक्त काय करणार, तिकडनं सगळी इन्फॉर्मेशन कलेक्ट करणार, ती मला ट्रान्सफर करणार, मग मी तो सगळा डेटा आहे ना त्याचं अनालिसिस करणार आणि तुम्हाला रिपोर्टिंग करणार. हो, सगळी माहिती मिळणार तुम्हाला, काळजीच करू नका. फक्त सर सर ते जरा माझं म्हणजे गुलाबी गुलाबी असा रंग द्या. हो काय ना, त्याला इन्फॉर्मेशन दर सेकंदाला लागते, पण पैसे द्यायची आठवण करून द्यायला लागते. मग काढणार पैसे. वा काढू वा, आलीत का? वा वा वा. हे काय माईंनी गुळाच्या पोळ्या दिल्यात. काय काय झालं तिकडे? अमुक आहे. अहो भाऊजी आधी खा मग बोला, ठसका लागेल. कसली घाई आहे एवढी? घाई म्हणजे काय? अनालिसिसचं काम आहे ना पुढे डेटाचं. कसलं? ते तू सोड, मला सांग अमृता कशी आहे? अमू बरी आहे. तिच्या घरच्यांनी ना विडाच उचललाय बर का तिला खुश करण्याचा. करणारच, त्यांचं नाणं खोटं आहे ना. ते आता अमृताची हाजी हाजी करणारच. अहो हांजी हांजी का करतील भाऊजी? तशी माणसं नाही आहेत ती. खरंच जीव आहे त्यांचा अमूवर. आणि अक्षयचा बोल ना, ते सगळ्यात महत्वाचं आहे. बाकीच्यांनी जीव वाळून काय फायदा आहे? मधुरा, तू काही बोलत नाहीस म्हणजे काहीतरी गडबड आहे. गडबड गडबड? अक्षय होता का त्या सेलिब्रेशनला? की तो गेला होता त्या मिस वर्ल्डला भेटायला? साभद्र नका बोलू भाऊजी. अक्षयराव होते तिथे. होता? पण खोटं कशाला बोलू? खोटं बोलूच नको. खोटं नाही बोलायचं. काय ते खरं खरं सांग. अक्षयराव होते त्या कार्यक्रमाला, पण त्यांचं मन काही नव्हतं तिथे. गुड इन्फॉर्मेशन. नाही म्हणजे अगं हा मुद्दा आपण लक्षात ठेवायला पाहिजे नाही का? जाऊ का? जाऊ त्या घाडक्यांच्या घरी, कॉलर पकडतो जावई बापूंची आणि विचारतो जाब चांगला काय चाललंय काय? भाऊजी भाऊजी प्लीज असं काही करू नका हो. अहो त्यांना याची जाणीव आहे हेच खूप आहे आपल्यासाठी. आणि माई साहेब माहिती आहेत ना तुम्हाला, त्या अमूचा संसार विस्कटू देणार नाहीत. हो, एवढी खात्री आहे तुला? मला आहे खात्री. तुम्हाला माहिती आहे काय? आज संध्याकाळी अक्षयराव अमूला घेऊन बाहेर जेवायला जाणार आहे. अगं काय गोड बातमी दिलीस तू. वा वा वा. मधुरा, तू एक काम कर, तू गुळपोळे आणल्यास ना त्या चांगल्या अशा प्लेट मध्ये काढून घे आणि त्याच्यावर ना अशी जाडसर अशी तुपाची धार सोड. मी आलोच. ही गुलाबी हवा. आर यू शुअर तू रेस्टॉरंट मध्ये येणार नाहीयेस? येस, आय एम शुअर. शुअर की तू इथेच फक्त माझी वाट बघणार आहे गाडीत बसून? अक्षय प्लीज जा आणि कियारा बरोबर एन्जॉय कर. आर यू शुअर की तू इतकी गोड रिअल लाईफ मध्ये? अक्षय वाव वाव वाव, ग्रेट. क्या बात आहे मिस्टर परेश, क्या बात आहे. थँक्यू सो मच. तुम्ही खूप 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 छान बनवलं हे सगळं. थँक्स अट ऑल. थँक्यू. येस येस.
हे कियूला खूप आवडणार आहे. आय नो तिला हे खूप आवडणार आहे. येस. आणि तिचा राग शांत होणार आहे. येस. कधी पोचेल ती? वाव. अक्की ओ माय गॉड. एक मिनिट. तुम हवाओं में एक नशा है, रंग सा है. और क्या और है ना. हैप्पी बर्थडे टू यू. हैप्पी बर्थडे टू यू. हैप्पी बर्थडे डियर कियू. हैप्पी बर्थडे. यस कियू माय लव. हैप्पी बर्थडे. बर्थडे कुणाचा? माझा की अमृताचा? कियू प्लीज. कियू आजचा दिवस आपला आहे. प्लीज. हे बघ हा सगळा क्षण आहे ना, हा जो मोमेंट आहे ना, हा आपला आहे. प्लीज याला मेमोरेबल करूया ना. प्लीज. इट्स युअर बर्थडे. खरंच? ऑफकोर्स. डेकोरेशन बघ सगळं. बाय द वे लवली डेकोरेशन. येस 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 येस. मला माहिती होतं तुला आवडणार आहे. येस. थँक्यू सो मच. बाय द वे तू आज कमाल दिसतेस. छान दिसते ना? खूप छान यार. एक हक तो बनता है. yes. अर्जुननी दिलाय. बर्थडे गिफ्ट. हे पण ब्रेसलेट. इनफॅक्ट हे पण छान आहे ना. आज सकाळीच आलेला तो माझा बर्थडे सेलिब्रेट करायला. विथ लॉट्स ऑफ बलून्स, गिफ्ट्स, केक अँड इट वॉज रिअल फन. हे बघ सोड. आपलं काय ठरलं होतं? अर्जुनचं नाव तू घेणार नाहीस. हो. आणि तू अमृताचं. पण तुझ्याकडून ते पॉसिबलच नाहीये. कारण तू अमृताचं नाव घेतल्याशिवाय श्वासही घेऊ नाही शकत. तुझ्यासाठी ती म्हणजे सगळं आणि मी सेकंड प्रायोरिटी. टाइम पास. यू प्लीज. काय असं बोलतेस? तुम्हाला कळत नाहीये. माझं खरं प्रेम, माझं आयुष्य आहेस तू म्हणजे. आणि अमृता तुझी बायको आहे ना? अगं नाही यार कियू. ती फक्त फ्रेंड होता मी यार. प्लीज. असं तुला वाटतं अक्षय, पण माझ्या नजरेने बघितलं ना तर हे तुमचं जे रिलेशनशिप आहे ना, फ्रेंडशिप पेक्षा काहीतरी जास्त आहे अक्षय. कियू यार प्लीज आज तरी असं बोलू नकोस ना यार. प्लीज स्टॉप दिस नॉनसेन्स मॅडनेस प्लीज. येस आय एम मॅड. जे तुझ्यावर वेड्यासारखं प्रेम करते मी. तुझ्या बरोबर अख्खं लाईफ स्पेंड करायचं स्वप्न बघते मी अक्षय. आणि वाट बघते की कधी मी कियारा अक्षय घाडगे होणार. ते तर तू होणारच आहेस ना यार. ते तू होणारच आहेस. त्यासाठीच लढतोय ना मी माझ्या कुटुंबाशी. सगळ्यांच्या विरुद्ध उभा आहे मी एकटा. सगळं सहन करतोय. कुणासाठी? तर तू कियारा अक्षय घाडगे व्हावी म्हणून. फक्त दिखावा हा लढण्या बिडण्याचा. काय लढण्या बिडणं नाहीये. मी माझं प्रेम सगळं विसरलाय. सांग मला या एका महिन्यात तू काय केलंय तुझ्या डिवोर्स साठी? आपलं नातं टिकावं म्हणून तू काय केलंय अक्षय? काय नाही. फक्त आणि फक्त अमृताच दिसते तुला. तिच्यावरचा चोरीचा आळ, तिचा हळदी कुंकू, तिचा वाढदिवस. आणि मी कुठे? अगं तूच आहेस फक्त. फक्त माझ्या आयुष्यात तूच आता उरली आहेस. माझा इगो, माझं पॅशन सगळं मी तुझ्यासाठीच ऍडजस्ट करतोय.
त्या घरात मी कसं राहतोय ना मला माहितीये, तुझ्यासाठी फक्त. अगं माझ्या पॉइंट ऑफ व्ह्यू बघ ना, फक्त तूच दिसशील. तू यू आर माय लाईफ यार, यू आर माय लव्ह. असं नको बोलूस तर मी तुटून जाईल प्लीज. तुझ्यासाठी, माझ्यासाठी, आपल्याला एकत्र राहण्यासाठी ती अमृता सगळं सहन करते. दिसत नाहीये तुला? अमृता 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 फक्त तीच दिसते तुला. तिचा त्रास दिसतो तुला, माझी कळकळ नाही दिसत, माझा त्रास नाही दिसत. तुम्हा दोघांना एकत्र बघून माझ्या मनाला काय त्रास होत असेल याची जरा तरी जाणीव आहे का तुला? मी तर अर्जुन बरोबर एकाच खोलीत राहिले असते तर चाललं असतं का तुला? मार मार ना मला. उत्तर नाही तर हात उचलतोस माझ्यावर. बोल आता, आता का गप्प आहे? You know what, Akshay? I have no feelings for me now. No love. And thank you so much. हा बर्थडे मी कधीच विसरू शकणार नाही. Thank you for making it so special. Thank you. Thank you, Akshay. Thank you.